हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी भारत सावळवडे. माझ्या भारत सावळवडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 17 इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जैव तंत्रज्ञान यामधील चौथ्या भागाचा अभ्यास करणार आहोत, की ज्याच्यामध्ये मस्क्युलर टिश्यू अँड नर्वस टिश्यू म्हणजे स्नायूऊती आणि चेताऊती यांचा एकत्र अभ्यास करणार आहोत. पाहूयात आपण प्रेझेंटेशन. यूज युअर ब्रेन पॉवर म्हणून आपल्यासाठी काही प्रश्न विचारलेले आहेत आणि ते आपण पाहूया. व्हाय डू स्लिम पर्सन्स फील मोर कोल्ड इन विंटर दॅन दोज हू आर ओबेस. जे लठ्ठ आहेत, लठ्ठ व्यक्तींच्या तुलनेत ज्या व्यक्ती सडपातळ असतील, ज्यांच्यामध्ये फॅटचं प्रमाण कमी असेल, यांना थंडीचा जास्त त्रास होतो. त्याचं कारण काय? लठ्ठ व्यक्तीच्या शरीरामध्ये असणारं ॲडिपोज टिश्यूचं जास्त प्रमाण, ठीक आहे, आणि त्याच्यामुळं त्यांना तो इन्सुलेटर म्हणून काम करेल आणि उष्णता शरीरातून बाहेर जाणं रोखेल. म्हणून लठ्ठ व्यक्तीला थंडीचा त्रास कमी होईल आणि सडपतळ असलेल्या व्यक्तींना मग थंडीचा जास्त त्रास होईल. ओके. व्हाय कॅन बोन्स नॉट बी फोल्डेड. बोन्स फोल्ड करता येत नाहीत कारण दे आर रिजिड. त्यांचा आकार ठोस आहे, म्हणजे सॉलिड आहे, आणि म्हणून ते फोल्ड नाही करता येणार. ओके. तर आता मित्रांनो, आणखी आपण पुढे जाऊया. मस्क्युलर टिश्यूज आणि नर्वस टिश्यूज कशा पद्धतीनं काम करत आहेत त्याच्याबद्दल. मस्क्युलर टिश्यू म्हणजे स्नायूऊती. एक छोटीशी ॲक्टिव्हिटी या ठिकाणी सुचवलेली आहे. बेंड युअर आर्म ॲट एल्बो. एल्बोमध्ये आपला हात वाकवा. ऑब्झर्व द मसल्स इन फ्रंट अँड द बॅक ऑफ द आर्म. पुढचे जे स्नायू आणि मागचे जे स्नायू आहेत यांचं निरीक्षण करा. स्ट्रेटन दी आर्म अँड ऑब्झर्व द सेम मसल्स अगेन. तर इथं कॉन्ट्रॅक्ट करण्यापूर्वी आणि रिलॅक्स करण्यापूर्वी इथं जे स्नायू आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या. हात लावून स्पर्श करून पहा किंवा प्रत्यक्ष आपण लांबून निरीक्षण करू शकतो. किंवा इकडचे जे स्नायू आहेत याच्यामध्ये सुद्धा काय होतं ते बघा. ताठ केल्यानंतर इथं काय होतं, शिथिल केल्यानंतर इकडं आत ओढत असताना काय होतं हे पण थोडंसं पहा. तर लक्षात येईल की या स्नायूंना काहीतरी सिग्नल दिलं गेल्यामुळं आणि त्यांना काही सूचना दिल्या गेल्यामुळं त्यांचं कॉन्ट्रॅक्शन होतं किंवा त्यांची लांबी कमी होते. तेव्हा हाडांना ओढलं जातं आणि मग ते आपण हाडं त्यांच्या जॉईंट्सच्या ठिकाणी फोल्ड करू शकतो. हाड नाही वापरू शकणार, पण ती जॉईंट्स ज्या ठिकाणी असतील तिथं फोल्ड करू शकणार. डू दिस सेम विथ युअर लेग फोल्डिंग इट ॲट दी नी जॉईंट. गुडघ्याच्या ठिकाणी आपले पाय लांब करा आणि जवळ खेचून घ्या. अशा पद्धतीनं जर हालचाल केली तर तिथं सुद्धा आपल्याला काही स्नायूंची हालचाल जाणवणार आहे. आणि डिड यू एक्सपिरियन्स द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ मसल्स ॲट एव्हरी मोमेंट. प्रत्येक वेळेला कोणता ना कोणता एक स्नायू आकुंचित होतो म्हणून तो त्या हाडाला ओढतो, कोणता ना कोणता स्नायू रिलॅक्स होतो म्हणून त्या बाजूला तो रिलॅक्स करून सोडून देतो. अशा पद्धतीनं आकुंचन म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आणि शिथिलीकरण म्हणजे रिलॅक्सेशन ही प्रोसेस आपल्याला नक्की जाणवली असेल. मसल फायबर्स अँड मस्क्युलर टिश्यूज आर फॉर्म्ड फ्रॉम स्पेशल टाईप ऑफ कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स ड्यू टू विच दिस कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन इज पॉसिबल. काही विशिष्ट प्रकारचे कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स असतात, त्यांच्यामध्ये होणाऱ्या काही हालचालींच्यामुळं तिथं त्या स्नायूचं कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आकुंचन आणि रिलॅक्सेशन म्हणजे शिथिलीकरण ह्या प्रक्रिया घडतात. मस्क्युलर टिश्यूज आर मेड अप ऑफ दी लॉंग सेल्स ऑफ मसल फायबर्स. तर स्नायूंचे लांबलचक धागे जे असतात त्यांच्यामध्ये काही कृती घडतात, त्यांच्यामध्ये काही हालचाली घडतात आणि त्यामुळं ह्या हाडांच्या हालचाली घडून येतात. मस्क्युलर मुवमेंट ऑकर्स ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स इन दीज सेल्स. आता मित्रांनो, हे जे काही स्नायूंचे प्रकार आहेत त्या स्नायूंच्या प्रकारांचा आपण अभ्यास करू. मस्क्युलर टिश्यूज आर ऑफ 3 टाइप्स: striated muscles, non-striated muscles and cardiac muscles. Striated muscles, name itself suggests they have striations. म्हणजे हे लांबलचक जो धागा आहे या धाग्यावर आडवे पट्टे यांच्यावर स्पष्टपणानं दिसणार आहेत आणि म्हणून त्यांना आपण स्ट्रायटेड मसल्स असं म्हणतो. आता दुसरा प्रकार जो आहे याच्यामध्ये नॉन स्ट्रायटेड मसल्स आहेत, म्हणजे आडवे पट्टे वगैरे यांच्यावर काही दिसणार नाही आहेत. आणि तिसरा प्रकार आहे कार्डियक मसल्स. हे स्ट्रायटेड असणार आहेत पण
यांच्यासारखे लांबलचक सरळ एकच धागा असा असणार नाही आहे, तो ब्रांचेड असणार आहे. आता त्यांची रचना कशी असणार आहे ते आपण आणखी थोडं पुढे जाऊन पाहणार आहोत. मसल सेल्स आर लॉंग, सिलेंड्रिकल अँड मल्टीन्यूक्लिएट. ऑल्सो दे डू नॉट हॅव ब्रांचेस. म्हणजे यांच्यामध्ये हे जे स्नायूंचे धागे आहेत ते लांब आहेत, सिलेंड्रिकल आहेत म्हणजे दंडगोलाकार आहेत, ठीक आहे. आणि त्यानंतर हे मल्टीन्यूक्लिएट आहेत म्हणजे एकच लांबलचक धागा असेल, एकाच पेशीमध्ये अनेक न्यूक्लियाय असतील, अनेक केंद्रक एकाच ठिकाणी असतील, म्हणजे त्याला बहुकेंद्रकीय अशी परिस्थिती निर्माण होईल. अँड दे डू नॉट हॅव ब्रांचेस, हे अशाखीय असणार आहे. Now next are these non-striated muscles. Here the muscle cells are short, spindle shaped. Spindle shaped म्हणजे मध्ये फुगीर आणि दोन्ही बाजूला निमुळते होत गेलेले, या पद्धतीने त्याला आपण स्पिंडल शेप्ड म्हणतो, ठीक आहे. अँड दीज आर युनिन्यूक्लिएट, एका पेशीमध्ये एकच न्यूक्लियस असेल. दे हॅव नो ब्रांचेस, त्यांना अशाखीय अशाच ते असणार आहेत. आणि तिसरा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये म्हणजे हार्ट मसल्स किंवा ज्याला आपण कार्डियक मसल्स म्हणूया. दीज मसल सेल्स आर सिलेंड्रिकल, युनिन्यूक्लिएट, एका पेशीमध्ये एकच न्यूक्लियस असेल. अँड दीज आर ब्रांचड वन, त्यांच्यामध्ये शाखा आहेत, ओके. दंडगोलाकार, शाखीय आणि एककेंद्रकीय पेशी अशा प्रकारच्या या पेशी आहेत. यानंतर त्याच्या पुढे आपण जाऊया, आणखी पुढच्या प्रॉपर्टीज पाहू. इथं स्ट्रायटेड मसल्स, नॉन स्ट्रायटेड मसल्स आणि कार्डियक मसल्सच्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. स्ट्रायटेड मसल्सचं स्ट्रक्चर कसं असतं ते आता आपण पाहूया. देर आर अल्टरनेट डार्क अँड लाईट बँड्स ऑन दीज मसल्स. मित्रांनो इथे एक छोटीशी करेक्शन करा, ॲज असं त्या ठिकाणी करा. ॲज दे आर अटॅच्ड टू दी बोन्स दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज स्केलेटल मसल्स. हे कंकाल स्नायू असं सुद्धा त्यांना आपण ओळखू शकतो. दे मूव्ह ॲज पर आवर विल, हेन्स दे आर कॉल्ड ॲज व्हॉलंटरी मसल्स. त्यानंतर नॉन स्ट्रायटेड मसल्सची रचना कशी असणार आहे ते आपण पाहूया. नॉन स्ट्रायटेड मसल्स डू नॉट शो डार्क अँड लाईट बँड्स. दॅट मीन्स डार्क अँड लाईट बँड्स आर ॲबसेंट. दे आर नॉट अटॅच्ड टू दी बोन्स, हाडांना जोडलेले नाही आहेत आणि त्यामुळं हाडांच्या हालचालीमध्ये यांचा संबंध नाही आहे. देअर मुवमेंट्स आर नॉट अंडर द कंट्रोल ऑफ आवर विल. त्यांची हालचाल आपल्या इच्छेप्रमाणे चालत नाही, तर ती आपल्या इच्छेचा संबंध नसताना सुद्धा ज्या क्रिया जीवनक्रिया शरीरामध्ये अत्यंत आवश्यक आहेत, इसेन्शियल ॲक्टिव्हिटीज विच आर टेकिंग प्लेस इन आवर बॉडी विच आर नॉट डिपेंडिंग ऑन आवर विल, these are conducted by these types of muscle cells and therefore these muscles are known as involuntary muscles. They are present in the alimentary canal म्हणजे अन्ननलिकेमध्ये असणार आहेत. and also they are present in the blood vessels to control the diameter of the blood vessels. Next is cardiac muscles. Cardiac muscles will show dark and light bands again. Okay, that means striations will be again observed here. पट्टे त्याच्यावर दिसणार आहेत. The heart is made up of these muscles. Their movements are not under the control of our will. त्यांच्या हालचाली आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात, तर ते आपोआप त्यांचं काम कंटिन्युअसली चाललेलं असतं. दे कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स रिदमिकली. कंटिन्युअसली रिदमिक त्यांची कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन प्रोसेस चाललेलीच असणार आहे. Now we will see the functions of all these muscles one by one. Function of these striated muscles. These muscles bring about the movements of arms and legs. हाताच्या पायाच्या हालचाली यांच्यामुळे होणार आहे. We can conduct the process of running, speaking, etc. and by picking the objects, etc. कोणत्याही गोष्टी उचलणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे जे घडणार आहेत ते या स्ट्रायटेड मसल्सच्या साहाय्यानं घडणार आहेत. Now next is the non-striated muscles. Non-striated muscles will show function like this. Movement of eyelids, डोळ्याच्या पापण्यांची हालचाल आपल्या इच्छेप्रमाणे नाही चालणार, ती अनैच्छिक पद्धतीने चालणार आहे. काही वेळेला ज्या वेळेला आपली इच्छा असेल त्यावेळेला आपण त्यांना थोडंसं कंट्रोल करू शकतो, परंतु इतर वेळेला बऱ्याचदा आपल्या इच्छेचा संबंध नसताना सुद्धा त्यांची उघडझाप होत राहणार आहे. पॅसेज ऑफ फूड थ्रू द एलिमेंटरी कॅनल. कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ ब्लड व्हेसल्स. अन्ननलिका जे असते या अन्ननलिकेमध्ये
अल्टरनेट कॉन्ट्रॅक्शन वेव्ह आणि रिलॅक्सेशन वेव्ह पास होत असताना पेरिस्टाल्टिक मुवमेंट जे समकुंचक हालचाल जी चालते त्याच्यामुळे फूड मटेरियल पुढं सरकवत नेलं जातं. ही जी प्रक्रिया आहे ही आपल्या इच्छेच्या संबंध नसताना घडणारी आहे, म्हणून याला इनव्हॉलंटरी मुवमेंट असं म्हणतात. Also, the contraction and relaxation of blood vessels is conducted by the non-striated muscles. Now next is cardiac muscles. Function of these cardiac muscles is contraction and relaxation of the heart muscles continuously, rhythmically, without getting fatigue. हे थकत नाहीत कधीही. मित्रांनो, यापुढं आणखी काही प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. कॅन यू रिकॉल which type of muscle is the diaphragm of the respiratory system? इथं डायफ्राम जो आहे या डायफ्राममध्ये कोणत्या प्रकारचे मसल्स असतील? नॉन स्ट्रायटेड मसल. इथं हे मस्क्युलर म्हणजे या स्केलेटल मसल नाही आहे आणि त्यामुळं तो इनव्हॉलंटरी पद्धतीनं काम करणार आहे. श्वासोच्छवासाची प्रक्रिया आपल्या इच्छेचा संबंध नसताना सुद्धा घडणार आहे. ओके, नाउ ट्राय धिस. म्हणून आपल्यासाठी आणखी पुढं काही प्रश्न किंवा काही वस्तूंचं वर्गीकरण करण्यासाठी सुचवलेलं आहे, ते आपण पाहूया. क्लोज युअर आईज. डोळे बंद करा आणि डोळे बंद केल्यानंतर ट्राय टू आयडेंटिफाय डिफरंट ऑब्जेक्ट्स बाय फिलिंग देम विथ युअर हँड. हाताने वेगवेगळ्या वस्तूंना स्पर्श करा आणि ते स्पर्श केल्यानंतर वस्तू आपल्याला ओळखता येतात का ते पहा. वाय इज इट पॉसिबल फॉर यू टू आयडेंटिफाय थिंग्स लाईक इन नोटबुक? नोटबुक हाताने स्पर्शाने ओळखता येतं, टेक्स्टबुक ओळखता येतं, बेंच ओळखता येतो, कंपास बॉक्स ओळखता येतो वगैरे वगैरे. व्हाय वी कॅन आयडेंटिफाय दीज ऑब्जेक्ट्स बाय ओनली टचिंग? फक्त स्पर्शानं हे कसं ओळखू शकतो आपण? येस, तर त्याचं उत्तर आहे नर्वस टिश्यू. हे नर्वस टिश्यूज आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं वस्तूंची जाणीव निर्माण करून देतात आणि म्हणजेच चेतना निर्माण करून देतात आणि त्याच्या साहाय्यानं आपण गोष्टी समजून घेतो. ओके, सो नर्वस टिश्यू. नर्वस टिश्यू एनेबल्स अस टू रिस्पॉन्ड टू दी स्टिम्युलाय. म्हणजे एखादं बाहेरची जी चेतना मिळाली, म्हणजे समजा एखाद्या वस्तूचा स्पर्श आपल्याला झाला तर तो आपल्याला स्टिम्युलस मिळाला आणि त्या स्टिम्युलसला रिस्पॉन्स दिला, आपण त्या वस्तूला पकडलं या पद्धतीनं. तर अशा पद्धतीनं ही जी प्रक्रिया घडते ती घडते या नर्व सेल्समुळं. स्टिम्युलाय लाईक टच म्हणजे स्पर्शाची जाणीव करून देतं, साऊंड ध्वनीचं जाणीव करून देते, ओडर म्हणजे वासाची जाणीव करून देते, रंग म्हणजे कलर त्याची जाणीव डोळ्यांना होते, एटसेट्रा. सेल्स ऑफ द नर्वस टिश्यू आर स्पेशल. याच्यातल्या पेशी या स्पेशल आहेत. दे कॅन गेट एक्साइटेड अँड कॅन कंडक्ट दी एक्साइटेशन फ्रॉम वन पार्ट ऑफ द बॉडी टू अनदर पार्ट ऑफ द बॉडी. शरीराच्या एका भागामध्ये निर्माण झालेली जी चेतना असेल ती चेतना शरीराच्या दुसऱ्या भागापर्यंत घेऊन जाण्याचं काम हे नर्वस टिश्यू किंवा नर्व सेल्स करणार आहेत. म्हणजे चेतासंस्थेच्या पेशी एका ठिकाणी उद्दीपित होणार आणि तयार झालेली ही उद्दीपनं म्हणजे स्टिम्युलेशन्स, एक्साइटेशन्स ही त्या नर्व सेलमधून दुसऱ्या पेशींच्यापर्यंत घेऊन जाण्याची प्रक्रिया होणार आहे, म्हणजे त्यांचं वहन होणार आहे. द सेल्स ऑफ नर्वस टिश्यू आर कॉल्ड नर्व सेल्स and it has a cell body with numerous small dendrites. यांच्यामध्ये dendrites आहेत. Dendrites will receive the nerve impulses and they will be carried from the surface of the nerve cell through the axons and up to the axon terminals. ओके, म्हणजे डेंड्राइट्स म्हणजे वृक्षिका पहिल्यांदा याच्या पूर्वीच्या पेशीकडून चेतना गृहीत करतील आणि त्यांच्या पेशीच्या पृष्ठभागावरून ॲक्झॉनमधून ॲक्झॉन टर्मिनलकडं ते घेऊन जातील आणि पुढील पेशीच्या डेंड्राइट्सकडं ती स्टिम्युलस देतील. ओके, अशा पद्धतीनं हे नर्वस टिश्यू किंवा नर्व सेल्स स्टिम्युलस कंडक्ट करतात. मेनी नर्व सेल्स आर बाउंड टुगेदर बाय कनेक्टिव्ह टिश्यू टू फॉर्म ए नर्व. अनेक प्रकारच्या ह्या नर्व सेल्स एकत्र बांधून ठेवण्याचं काम केलं जातं आणि ते बांधून ठेवणारे जे पेशी इतर प्रकारचे पेशी आहेत त्यांना न्यूरोग्लियल सेल्स असं म्हणतात. नर्वस टिश्यू इज प्रेझेंट इन द ब्रेन, स्पायनल कॉर्ड अँड द नेटवर्क ऑफ द नर्व्स इन द बॉडी. शरीरामध्ये सुद्धा या नर्व्सचं एक नेटवर्क असतं, एक जाळं असतं, त्याच्यामधून हे नर्व इम्पल्स कंडक्ट होत असतात. इन मोस्ट ऑफ द ॲनिमल्स ॲक्शन इन रिस्पॉन्स टू द स्टिम्युलस ऑकर्स ड्यू टू द इंटिग्रेटेड फंक्शनिंग ऑफ नर्वस टिश्यू अँड मस्क्युलर टिश्यू. तर याच्यामध्ये शरीरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या
ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज कशा घडतात? नर्वस टिश्यूमध्ये तयार झालेला नर्व इम्पल्स तो पोचला मसल्सपर्यंत, त्यामुळे मसल्स ॲक्टिवेट झाले, मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाले आणि मग हाताची हालचाल झाली, शरीराची हालचाल झाली, ह्या सगळ्या प्रक्रिया घडणार. म्हणजे थोडक्यात इथं इंटिग्रेशन ऑफ द नर्वस अँड मस्क्युलर टिश्यू असं असणार आहे. म्हणजे दोन्ही एकमेकांच्यावर अवलंबून आणि दोन्ही एकत्र मिळून काम करणार आहे. मित्रांनो, माझं हे मार्गदर्शन जर आपल्याला आवडलं असेल तर जरूर लाईक करा, उपयुक्त वाटलं असेल तर इतरांसाठी जरूर शेअर करा आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.